करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंग करू बुद्धिहीना तनु जान गे सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या बिहोमोय हरहु कलेश विकार। जय जय श्री राधा रमण जय जय नवला किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। जयांची क्रिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू सूचन श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय वारकरी भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा उपदेश प्रकरणात मोडणारा अभंग आहे। बघा या भूमीमध्ये अनेक संत होऊन गेले, तुकोबारे असतील, माऊली असतील, नाद बाबा असतील, कारण ही भूमी कशी आहे पवित्र ते गोळा Thank you.
अशी ही पवित्र भूमी ज्यांचा सेवेकरता आपण अभंग घेतलेला आहे, या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला या जीवाला उपदेश करतात. काय म्हणतात तुकोबाराय? बघा कुणाला तुकोबाराय म्हणायचं? व्हिडिओ कमी करा, आवाज देतो, बोलताना कमी करा. कोण तुकोबाराय? जे वारकरी संप्रदायाचा कळस आहे ते तुकोबाराय. कुणालाही तुकोबाराय म्हणायचं नाही. ज्यांना रामेश्वर भट्टांनी वंदन केलेलं आहे, ज्यांचं वर्णन करतात ते तुकोबाराय आरतीमध्ये म्हणतात. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणमस्तक ठेविले, आरती तुकारामा. असे असणारे तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला म्हणजे या जगाला, या जीवाला उपदेश करतात. विठ्ठला बरं, या जीवाला तुकोबारायनीच का उपदेश करावा? याचं कारण असं आहे की तुकोबाराय कोण आहे? कोण आहे? झोपल्या का काय? कोण आहे तुकोबाराय? बोलत चालायचं. माझं कीर्तन असं आहे. पोपट बाबांनी सांगितलंच असं तुम्हाला. माझं कीर्तन असं असतं, घाली लोटांगण मोकळं पटांगण. म्हणजे तुम्ही म्हणतात पायला म्हणून कीर्तन ऐकायचं का? तसं नाही. म्हणजे इथं बोलायला गावायचं नाही. माणूस नको त्या ठिकाणी बोलतो, पण इथं आलं पाहिजे. इथं चिंतन घडतच, भजनही घडतं, पण माणसाने बोललं सुद्धा पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, उपदेश करतात. तुकोबाराय कोण आहे? संत आहे. त्या जीवाला उपदेश करतात. काय म्हणतात तुकोबाराय? क्षणोक्षण हाची करावा विचार, करावा या पार भवसिंधू. या भवसिंधूच्या नदीतून मला पलीकडे कसं जाता येईल याचा उपदेश या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात. पण लोक तुकोबारायला प्रश्न करतात, का हो तुकोबाराय, अख्खं आयुष्य, अख्खी जिंदगी आम्हाला विचार करण्याकरता पडली आहे ना, आता विचार करून काय फायदा आमचा? त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आपली कोण वाट पाहतोय? बरं झालं काळ म्हटले, नाही तर म्हणतात बायको. काळ वाट पाहतोय. कशी? क्षणोक्षणाला वाट पाहतोय आपल्याला घेऊन जायची. पण ऐका, तुकोबाराय म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हे शरीर नाशिवंत आहे म्हणून काय करा? चिंतन करा, भजन करा आणि चांगला विचार करा, परमार्थाचा विचार करा. पुढे तुकोबाराय म्हणतात, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी संसाराची. बरोबर आहे का? मला वाटलं झोपले काय, बघू आपण. तुकोबाराय काय म्हणतात? संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तातडीने परमार्थाला लागा. बघा, संसार हा होत असतो, ऐका बर का, संसार हा होत असतो, पण परमार्थ हा करावा लागतो. तुकोबाराय पुढे म्हणतात, तुका म्हणी इहलौकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो. या संसारामध्ये कोणी जर वाईट व्यवहार करत असेल त्याच्याकडे बघू नका. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. विठ्ठला थोडासा परिहार द्यायचा तो असा, भगवंताच्या कृपेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, की ज्याच्या कृपेने अखिल विश्व चालतं. फिरत्याचा का वरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेळा कुंभार, विठ्ठला तू वेळा कुंभार.
त्या भगवंताच्या कृपेने काय चालतं, हे अखिल विश्व चालतंय. त्याच परमात्म्याच्या कृपेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील आपला 4था दिवस, बरोबर का? काही ठिकाणी दिवस म्हणतात, काही ठिकाणी सुपारी म्हणतात, काही ठिकाणी सेवा म्हणतात. काल बाबा एक ठिकाणी म्हणजे एक कार्यक्रमाचा फोन आला, मला म्हणे ताई तुमचा दिवस घ्यायचा आहे. म्हटलं 13 सोडून कोणता घ्या. ज्यांच्याकडून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे, खरंच मी बाबांबद्दल बोलून जाईल. बघा, एका कीर्तनकाराने दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहण्याकरता काळीच फार मोठं लागतं. माझ्या गुरुस्थानी असणारे पोपट बाबा, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गोड स्वभाव आहे महाराज, गोड व्यक्ती महत्व, तुम्हाला मार्गदर्शक लाभले. कारण सगळ्या ठिकाणी असं भेटत नाही. काही ठिकाणी गायक चांगले असतात, वादक बरोबर नसतात, पण या ठिकाणी बाबाचं निवेदन असल्यामुळे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. मृदंगाचार्य असतील, गायनाचार्य असतील, सिस्टम देखील 1 नंबर आहे बरं का. खरंच गोड निवेदन आहे. बाबाकडून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. सुरुवातीला ज्यांनी गोड अशी चाल गायली, महाराजांचं नाव काय? सुनील महाराज असतील बा. गोड वाणी आहे, गोड गायन आहे. दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. परमार्थामध्ये आणि संसारामध्ये सुख दुःखामध्ये मला देखील साथ देणारे जे बघा कीर्तनकार देखील आहे, भागवताचार्य देखील आहे, मृदंग ही वाजवतात, गायनही करतात. आणि विशेष म्हणजे आज त्यांची सेवा करून आज माझ्याकरता महाराज या ठिकाणी आलेले आहे. महाराजांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे. माझी पती गायके महाराज असतील, त्यांचे आभार व्यक्त करते. विणीकरी बाबा असतील इकडं, बाबा कुलकर्णी बाबा असतील, सर्व गायकरी मंडळ असतील, मृदंगाची सुंदर अशी साथ देणारे हरिभक्त परायण रवी महाराज पाटील असतील, त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रदीप महाराज असतील, त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. काय माहिती का, होय झाल्यामुळे जरा विसर होतो, बाकी काही नाही. आणि आवर्जून या ठिकाणी शूटिंग करता आलेले आहेत आमचे संत चॅनल मायबापवाले असतील, तडकावालेही असतील, तर दोघांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दादांची आभार व्यक्त करते. बघा, बाबांना माहित आहे भगवताचार्य हनुमंत महाराज बाबांची आभार व्यक्त करते. खरंच उजळले भाग्यात अवघी चिंता वारली. बघा, आपल्यावरती केव्हा कृपा, ज्या वेळेस देवाची आपल्यावरती कृपा होती त्यावेळेस आपण ठरवून घ्यायचं की संतांची भेट आपल्याला होत असते आपल्या जीवनामध्ये. या ठिकाणी आमच्या महिला मंडळ असतील बा, एका रंगाची साडी आहे, परमार्थिक आहे, गोड टाळ वाजवतात, त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याला परमार्थ म्हणायचं बरं का. सगळ्यात म्हणजे योगदान जास्त परमार्थामध्ये कुणाच असतं बाबा? मोठ्यानं म्हणा, महिला मंडळ. बघा तुमची संख्या बघा, आमची संख्या बघा बरं. बघा, पारायण असेल तर कुणाची संख्या जास्त असते? महिला मंडळ, बरोबर का नाही? भागवत कथा असेल तर महिला मंडळ, कीर्तन असेल तर महिला मंडळ, पंगत असेल तर बाबा म्हणजे पुरुष मंडळ, बरोबर आहे बाबांचं. आता या ठिकाणी मला वाटतं आता सिटीमध्ये महिला मंडळ येतात जेवायला. बाबांना माहिती आहे खेडेगावाला महिला मंडळ जेवायला बोलवत नाही का. मी एका ठिकाणी बोलले की महिला मंडळाला तुम्ही जेवायला का बोलत नाही, काय म्हणे ते लई मोठी खातात म्हणून. पण बघा, खरंच जर म्हटलं तर आमच्या महिला मंडळाचं परमार्थामध्ये फार मोठं योगदान असतं बरं का. काहीच नको पुरुष मंडळ, त्यांना फक्त प्रेम लागतं. सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ असतील, गोड वातावरण आहे ज्यांच्यामुळे आज या ठिकाणी गोड आवाज येतोय. आमचे सिस्टीमवाले दादा, त्यांच्याकरता एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गोड सिस्टम आहे बरं का, एकदम सुंदर आवाज आहे. अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबारा या जीवाला उपदेश करतात. काय उपदेश करतात तर तुकोबारा कोण आहे? संत आहे. संत या जगामध्ये अवतार घेतात. कशा करतात? येथे उपकारासाठी,
वैकुंठी आपल्यावरती या जीवावरती उपकार करण्याकरता संत अवतार घेतात. बघा, संतांचं जीवन हे परार्थी आहे. या जगामध्ये वावरत असताना आपल्याला अनेक वर्ग बघायला मिळतात. एक वर्ग असा आहे की जो स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. दुसरा वर्ग असा आहे की जो स्वार्थही साधतो आणि परार्थही देखील साधतो. तिसरा वर्ग असा आहे की तो फक्त परार्थ साधतो, ते म्हणजे माझे संत. पहिला वर्ग आपण बघूया, जे फक्त स्वार्थ साधतात, ते म्हणजे माणसं. दुसरी गोष्ट आपण जर पाहिलं तर माऊलीने देखील ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे. बघा, पाऊस काळामध्ये ज्यावेळेस लाईट जर गेली महिला मंडळ, त्यावेळेस आपण काय करतो? लाईट गेल्याच्या नंतर आपण काय करतो? दिवा लावतो, बरोबर ना मावशांनो? त्या दिव्याच्या भोवती किडा फिरत असतो, बरोबर ना? पाहिलाय का कधी? हा, पतंग नावाचा तो किडा असतो, तो त्या दिव्याच्या भोवती गिरक्या घालत असतो. बघा, तो दिवाही विझवून टाकतो आणि स्वतः देखील मरण पावतो, भस्म होतो, बरोबर का नाही? म्हणजे काही जीव असे असतात की जो स्वतःही साधत नाही आणि परार्थही साधत नाही, स्वतःचंही कल्याण होऊ देत नाही आणि दुसऱ्याचंही कल्याण झालेलं सहन होत नाही. बघा, एका गावामध्ये दोन भाऊ राहत होते, सख्खे भाऊ होते, पण कट्टर वैरी होते. सहन होत नव्हतं एकमेकाचं. दोघ जणही महादेवांची आराधना करू लागले, भक्ती करू लागले आणि भजन करायचे. कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि सहितं नमामि. हर हर भगवान शंकराची आराधना करू लागले. भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकर मोठ्याकडे गेले. मागमाने काय मागायचं? मोठा म्हणाला, देवा मला काहीच नको, फक्त एक काम करा, एखादी वस्तू जर तुम्ही छोट्याला दिली, लहानाला दिली, त्याच्यापेक्षा मला डबल झाली पाहिजे असं वरदान द्या, मला काहीच नको. ठीक आहे. भगवान शंकर छोट्याकडे गेले, लहानाकडे गेले. मागमाने काय मागायचं? लहान म्हणाला, देवा मला काहीच नको, मला एक घर द्या म्हणे. किती? एक घर द्या. म्हणजे मोठ्याला किती द्यावं लागले? 2 द्यावं लागले, बरोबर का नाही? पुन्हा भगवान शंकर छोट्याकडे आले. माग म्हणे काय मागायचं? काही नको देवा, मला एक ट्रॅक्टर द्या म्हणे. म्हणजे मोठ्याला किती द्यावं लागले? 2 ट्रॅक्टर द्यावं लागले, बरोबर का नाही? पुन्हा भगवान शंकर छोट्याकडे गेले. मागा म्हणे काय मागायचं? काही नको देवा, एक पत्नी द्या म्हणे. मोठ्याला किती द्यावं लागले? म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये भेटतही होत्या.
आता हुंडे देऊनही मुली भेटत नाही, बरोबर का नाही? भगवान शंकर पुन्हा छोट्याकडे गेले. छोट्याने प्रश्न केला, का हो देवा, मी जे तुम्हाला एक एक वस्तू मागतो ती मोठ्याला डबल होते, काय भानगड? भगवान शंकर म्हणू लागले, त्याची मागणीच अशी होती की तुला एक वस्तू दिली की त्याला ती डबल झाली पाहिजे, कमी नाही पडली पाहिजे. छोटा फार हुशार होता पुरुष मंडळ. तो म्हणू लागला, देवा एक काम करा ना, माझा एक पाय, एक हात, एक डोळा जाऊ द्या. झोपले का तुम्ही? मोठ्याचे किती गेले असते बरं? दोन्ही पाय, दोन्ही हात, दोन्ही डोळे, म्हणजे शपथ झाला. या जगामध्ये काही काही जीव आपल्याला असे पाहायला मिळतात की जे स्वतःही स्वार्थ साधत नाही आणि परार्थही साधत नाही. दुसरा वर्ग असा आहे की जो स्वार्थही साधतो आणि परार्थही देखील साधतो. दुसरा वर्ग ऐका कोणता आहे? सूर्य. तो स्वार्थाकरता उगम पावतो, बरोबर का नाही? उगतो, पण मावळत असताना सगळ्या जगाला तो प्रकाश देतो, म्हणजे स्वार्थही साधतो आणि परार्थ देखील त्या ठिकाणी साधत असतो. नदी बघा, उगम पावते, पण जात असताना सगळ्या गावाला, शहरांना ती पाणी देत जात असते, बरोबर का नाही? पण तिसरा वर्ग असा आहे की तो फक्त परार्थ साधतो, ते म्हणजे माझे संत. या जगावरती कल्याण करण्याकरता संतांचा अवतार आहे. विठ्ठल संत कसे आहेत ऐका. महिला मंडळ, पुरुष मंडळ, तुम्ही कल्पतरूचं झाड पाहिलं का? पाहिलं नाही? पाहिलं का? कुठं आहे? कल्पतरूचं झाड असं असतं, ते इथं नाहीये, ते स्वर्गामध्ये. कल्पतरूचं झाड असं असतं महिला मंडळ ऐका. त्या झाडाखाली जर आपण क्षणभरही जर बसलो, एक मिनिट जरी बसलो, ज्या ज्या मनामध्ये आपल्या कल्पना येईल ना ते पुरवण्याचं कल्पतरू खाली काम ते कल्पतरूचं झाड करत असतं. ऐका, एक वाट सुरू काम करून घरी जात असताना त्या कल्पतरूच्या झाडाखाली बसला. बसल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये विचार आला की या ठिकाणी आपल्याला थंडगार पाणी पिण्याकरता जर मिळालं किती बरं होईल. झाड कशाचं होतं? बोलत चला, कशाचं होतं? कल्पतरूचं झाड होतं. विचार आल्याबरोबर त्या ठिकाणी थंडगार पाणी निर्माण झालं. पाणी पिला, पुन्हा विचार आला, या ठिकाणी आपण शेतीमध्ये काम करून आलो, फार भूक लागलेली आहे, या ठिकाणी जेवणाकरता भेटलं असतं तर किती बरं झालं असतं. पंचपक्वान्नाचं जेवण ताट त्या ठिकाणी समोर आलं. महिला मंडळ, झाड कशाचं होतं? पोटभर जेवला. पुन्हा मनामध्ये विचार आला की आता घरी जाण्यापेक्षा आपण या ठिकाणी थोडाफार आराम करू. त्या ठिकाणी गादी, तकिया लोट भेटला असता तर किती बरं झालं असतं. झाड कशाचं होतं? कल्पतरूचं झाड होतं. मनामध्ये इच्छा आल्याबरोबर गादी आली, तकिया आला, लोड आला, त्याच्यावरती आराम करण्याकरता तो पडला माणूस. पण तेवढ्यामध्ये मनामध्ये विचार आला. जे जे आपण मनामध्ये विचार करतो
ते सगळं आपल्या समोर आलं. या ठिकाणी एखादं भूत तर नाही ना. झाड कशाचं होतं? भूताचं नाव काढल्याबरोबर भूतही निर्माण झालं. आता यांनी इथपर्यंत थांबव ना बाबा. पुन्हा मनामध्ये विचार केला, हे भूत आपलं खाऊन तर नाही टाकणार. एका मिनिटाच्या आतमध्ये खाऊनही घेतलं. याला कल्पतरूचं झाड म्हणतात. पण ऐका, या कल्पतरूच्या झाडामध्ये आणि संतांमध्ये असा फरक आहे की कल्पतरूचं झाड हे पाहत नाही की माणसाच्या मनामध्ये कसा विचार आहे, चांगला आहे की वाईट आहे. पण ऐका, माझे संत असे आहे की आपल्या मनामध्ये जे चांगले विचार येतात ना, तेच पुरवण्याचं काम करतात. विठ्ठला आदित्य कुणालाही संत म्हणायचं नाही. लई गंज लावला म्हणजे संत झाला का? नाही, कुणालाही संत म्हणायचं नाही. पण तुकोबाई म्हणतात बघा, तुकोबाई अगोदरच संत आहे म्हणून या जगाला उपदेश करतात. पण काय म्हणतात? अभंगाच्या विचार